राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू. धनंजय मुंडे दाखल. मुंडेंच्या राजीनाम्याच्या होणाऱ्या मागणीसह नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चेची शक्यता. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला. पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार. जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक होणार. अंजली दमानी यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील. संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेणार. अंजली दमानी यांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे काल अजितदादांकडे सुपूर्द. बीड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काहीतरी वाईट झालं असावं. संदीप क्षीरसागरांकडून शंका व्यक्त. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणातील आणि भाजपच्याच गटात दिसतील. संजय राऊतांचा दावा. बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यात अर्धा तास व्हॉट्सअपवर संभाषण. झिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख. बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते. निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो. सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झालाच पाहिजे. मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया. दाऊदशी संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटातील सहभागामुळे अनमोल बिश्नोईकडून सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते. पोलिसांच्या आरोपपत्रात मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा. सांगली जिल्ह्यातील विटामध्ये माऊली इंडस्ट्रीजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा. कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त. नागपुरात 5 तर पिंपरीमध्ये जीबीएसचे 15 रुग्ण. पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 110 वर. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार.